नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर निर्मळे. आपल्या पेन्शनचं नेमकं झालंय तरी काय? कोणती योजना आपल्याला फायदेशीर आहे? सर्वांना पेन्शन मिळणार आहे की नाही? या पेन्शन संदर्भातली सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. सध्या सरकारच्या पातळीवर काय वाटाघाटी सुरू आहेत, कर्मचाऱ्यांना नेमकं कोणते लाभ मिळणार आहेत याची सद्यस्थिती आपण पाहणार आहोत विश्वास काटकर यांच्याकडून. चला तर पाहूया त्यांचं विश्लेषण. तर पेन्शनच्या संदर्भात आपण कशा पद्धतीने सरकारची चर्चा करत आहात आणि सरकारकडून आपल्याला काय आश्वासन मिळालेलं आहे? प्रभाकर निर्मळेजी, आपण आस्थापूर्वक पेन्शन या महत्वाच्या विषयाची माहिती किंवा वस्तुस्थिती आमच्या कर्मचाऱ्यांपर्यंत तळागाळात पोहोचवतात. त्यामुळे त्याबद्दल प्रथम मी आपले आभार मानतो. पेन्शन हा मोठा कळीचा मुद्दा सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये 2005 साली उद्भवला. केंद्राने त्या अगोदर जुनी पेन्शन योजना रद्द करून NPS नॅशनल पेन्शन स्कीम ही त्या ठिकाणी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली आणि PFRDA कायद्याची सुद्धा 2013 साली त्यांनी मान्यता संसदेत घेतली. त्यामुळे इतर राज्यांनी सुद्धा PFRDA अंतर्गत जो NPS त्या ठिकाणी योजना आहे ती त्या ठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राबवण्याचा अनेक ठिकाणी निर्णय झाला. महाराष्ट्राने 1 नोव्हेंबर 2005 पासून ही नवीन NPS जी स्कीम आहे ती स्वीकारली. ही स्कीम स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक कर्मचाऱ्यांनी त्याबाबत साशंकता व्यक्त केली. किंबहुना सुरुवातीच्या काळात या पेन्शनच्या विरोधामध्ये असं फार मोठं त्या ठिकाणी लोकमत नव्हतं. परंतु 10 वर्षाची सेवा म्हणजे 2005 पासून जे नियुक्त झाले आणि त्यांची 2015 मध्ये 10 वर्षाची प्रथम सेवा झाली, त्यानंतर आणखी 5 वर्षाची 15 वर्षाची सेवा झाली. या 2 टप्प्यामध्ये संबंधित त्या टप्प्यात मोडणारे जे कर्मचारी जे सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना ही पेन्शनची रक्कम, मासिक रक्कम ही अत्यंत अल्प किंवा नगण्य अशीच त्या ठिकाणी मिळत आहे असं दिसून आलं. त्याचबरोबर जरी अॅन्युइटीचा विचार केला आणि 40% अॅन्युइटीवर ही पेन्शन योजना त्या ठिकाणी दरमहाची राबवली जाण्याचा प्रबंध त्या ठिकाणी होता आणि 60% अॅन्युइटी ही त्या संबंधित कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी प्राप्त करण्यासंबंधातली तरतूद होती. परंतु प्रत्यक्षात ह्या सर्व म्हणजे ती अॅन्युइटीची रक्कम देखील जीवनाच्या संध्याकाळी सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी पुरेशी नव्हती हे त्यावेळेला दिसून आलं. आणि म्हणून तत्कालीन साधारणतः 2006 पासून 2010 पर्यंत या प्रश्नासंबंधात लोकमत हे विरोधी त्या ठिकाणी होऊ लागलं. काही तत्कालीन संघटना सुद्धा अस्तित्वात आल्या, त्याने आंदोलनं सुद्धा केली, परंतु त्या बाबतीमध्ये शासनाकडून कुठलेही पुनर्विचार म्हणतो आपण तो होऊ शकलेला नाही किंवा झाला नाही. शासनाने सुरू केलेल्या विवक्षित उद्देशामुळे ही योजना रद्द करून NPS ही नव्याने योजना त्या ठिकाणी आणण्यात आली होती किंवा राबवण्यात आली होती. त्यामुळे शासन कितीही मागण्या जोरकसपणे आल्या तरी त्या बाबतीमध्ये विचार करत नव्हती.
ही तत्कालीन वस्तुस्थिती होती. 2020 नंतर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी जो महासंघ आहे त्यांनी देशातल्या जवळजवळ 26 राज्यांमध्ये या एनपीएस संबंधात अगदी अत्यल्प मिळणाऱ्या रकमेच्या जी तरतूद होती त्या संबंधामध्ये माहोल तयार करण्यासंबंधात प्रयत्न केला आणि जवळजवळ सर्व राज्यात हा एनपीएस ला विरोध त्या ठिकाणी होऊ लागला आणि त्याच बेसवरती महाराष्ट्रात सुद्धा या संबंधातला असंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला आणि सुरू झाला. म्हणजे त्या संबंधातली लोकभावना व्यक्त होण्यास सुरुवात झाली. या दृष्टिकोनातून नंतर मग राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि त्या संघटनेवर असणारे निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना, विशेषतः जिल्हा परिषद संघटना, त्याचबरोबर शिक्षकांच्या संघटना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना यांनी एक कॉमन व्यासपीठ तयार केलं आणि साधारणतः ते 1977 सालापासून याची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी जोडली गेली आणि तिचाच उपयोग करून आपण पेन्शन हा मुद्दा सर्वांसाठी आहे, सर्वांचा आहे. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून आपण आंदोलन छेडून या सरकारच्या विरुद्ध लढा देऊन या पेन्शन योजनेमध्ये योग्य तो बदल किंवा ती बदलून घेण्यासंबंधातला त्या ठिकाणी एकमुखी निर्णय या समन्वय समितीच्या माध्यमातून झाला. आता या समन्वय समितीने निर्णय घेतल्यानंतर मागणी साहजिकच सर्वांना एक दिलानं करावी लागली, ती अशी की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे. या आंदोलनाच्या सुरुवातीला जुनी पेन्शन पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी जोरकसपणे संबंध जो माहोल आहे त्या बाबतीत पेन्शन संबंधातला तो निर्माण करण्यात आला आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. या संबंधामध्ये एक गोष्ट जाणीवपूर्वक आपल्याला विचार करण्याची याची आवश्यकता आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांनी ही योजना का बरं गुंडाळली जुन्या पेन्शनची, त्या बाबतीमध्ये विचार केला तर एकंदरीत शासनाचं धोरण म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून हे आम्हाला परवडत नाही हाच मुद्दा बहुतेक वेळा शासनाने एक्सप्लेनेशन साठी त्या ठिकाणी दिला. मग आता हे परवडत नाही ही गोष्ट, ह्या गोष्टीचं वास्तविकता काय आहे हा सुद्धा विचार त्या ठिकाणी करण्यात आला आणि मग त्या ठिकाणी दिसून आलं की मुख्यत्वे करून या पेन्शनच्या रकमेसाठी जी बजेटमध्ये वार्षिक तरतूद करायला पाहिजे होती तीच मुळात न केल्यामुळे अनेक राज्यांना किंवा महाराष्ट्राला सुद्धा पेन्शनची रक्कम देताना त्यांना विकास निधीमध्ये हात घालावा लागला आणि ही बाब ज्या वेळेला सर्वश्रुत झाली त्यावेळेला विकास निधीतून कुठल्याही प्रकारे या सरकारी कर्मचाऱ्यांना काही मिळता कामा नये अशी लोकभावना तयार झाली आणि नित्य साहजिकच लोकांचा त्याच्यामुळे रोष वाढला. या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी सम्यकपणे विचार करण्याची आवश्यकता होती. म्हणूनच आमच्या त्या मागणी संबंधामध्ये निश्चितपणे आम्हाला जुन्या पेन्शन प्रमाणेच पेन्शन हवी आहे हे निर्वाद त्या ठिकाणी सत्य होतं. कारण 1982 साली सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं की एकंदरीत पेन्शन हा जणू त्या कर्मचाऱ्याचा हक्कच आहे, पण तो पेन्शन जी द्याल त्याला सुद्धा तो शेवटच्या त्याच्या आयुष्यामध्ये सन्मानाने त्या ठिकाणी आयुष्य कंठेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा ठरला.
आणि ही सामाजिक सुरक्षा आणि भाग जो महत्वाचा ठरला, त्या बाबतीमध्ये कुठलंही शासकीय त्या ठिकाणी प्रिन्सिपल ठरलेलं नव्हतं. आणि म्हणूनच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली जेव्हा 23-24 मध्ये संप आंदोलनाचं त्या ठिकाणी हत्यार या संघटनेमार्फत त्या ठिकाणी उपसण्यात आलं आणि शासनाला स्पष्टपणे सांगण्यात आलं की आमचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे निश्चितपणे सामाजिक आणि आर्थिक हे त्या ठिकाणी सुरक्षित गेलं पाहिजे. हा आग्रह आम्ही त्या ठिकाणी आमच्या मागण्यातून प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी केला. सरकारने सुद्धा त्या संबंधामध्ये सुरुवातीच्या काळात चालढकल किंवा काही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण ज्या वेळेला कर्मचाऱ्यांची एकंदर एकजूट किंवा जो माहोल हा पाहून शासनाला त्या ठिकाणी संघटनेशी चर्चा करून मार्ग काढण्याची आवश्यकता भासली. आणि म्हणूनच त्याने जी चर्चा आमच्याशी सुरू केल्यानंतर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन देणं तुम्हाला शक्य नसेल तर त्याविषयी आम्ही काय ती सोडून देतोय असा भाग तुम्ही कृपया समजू नका. जुन्या पेन्शन प्रमाणे कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता दिली जाईल, हे प्रिन्सिपल, हे तत्व तुम्ही मान्य करा, अशा प्रकारचा आग्रहाची मागणी या संप आंदोलनातून या शासनाकडे करण्यात आली. शासनाला सुद्धा आम्हाला प्रतिवाद करता आला नाही, कारण आमची मागणी सुप्रीम कोर्ट असेल किंवा 7वा वेतन आयोग 5वा वेतन आयोग असेल, या सर्वांनी त्या ठिकाणी उचलून धरलेली मागणी होती आणि ती आवश्यकता होती, ती लक्झरी नव्हती, ती जीवन जगण्यासाठीची खास बाब होती. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या पेन्शन संबंधल्या धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही संघटनात्मक स्टँड घेतल्यानंतर शासनाने सुबोध कुमार समितीची स्थापना केली. या समितीला त्यांनी काही कार्यकक्षा ठरवताना जुनी पेन्शन प्रमाणे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा ही जे प्रिन्सिपल आहे की जे शासनाने आम्हाला लिखित स्वरूपात दिलंय, ते प्रिन्सिपल पाळणारी स्कीम त्या ठिकाणी तुम्ही राज्याची सुचवा, अशी त्यांना कार्यकक्षा देण्यात आली होती. सुबोध कुमार समितीने सुद्धा त्या संबंधातला अभ्यास करून शिफारशी केल्या. त्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या आणि त्यानुसार त्यांनी स्वीकारल्यानंतर ही जी सुधारित निवृत्ती वेतन योजना आहे ती राज्याची योजना म्हणून 20 सप्टेंबर 2024 मध्ये शासन आदेश पारित करून या योजनेची अंमलबजावणी 1 मार्च 2024 पासून करण्यात येईल, अशा प्रकारचा शासकीय आदेश प्रस्तुत केला. कार्यपद्धती, अटी शर्ती या बाबतीतली अधिसूचना नंतर काढण्यात येईल, असं त्या ठिकाणी ध्वनित करण्यात आलेलं आहे. यामध्ये निर्मळजी, मला आणखीन तुम्हाला सांगायचं आहे की आजही तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठे गेलात तर आमच्यातलेच कर्मचारी त्या ठिकाणी आम्हाला ओपीएस पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी जोरदार मागणी आजही करतात. बरोबर आहे सर आपलं, कारण माझे जे आतापर्यंत मेसेज आले चॅनेलवर, तर त्याने प्रत्येकानं असं म्हटलंय की जुनी पेन्शन योजना काय मिळत नाही आणि ती मिळालीच पाहिजे, आमचा हक्क आहे. तर त्या संबंधामध्ये मी एवढंच सांगेन की प्रिन्सिपली या संघटनेने शासनाकडून मान्यता मिळवलेली आहे की जुन्या पेन्शन प्रमाणे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा, मग आर्थिक सुरक्षा जर करण्यासंबंधात प्रिन्सिपल शासनाने मान्य केलेलं असेल तर जुनी पेन्शन म्हणजे काय,
रिटायरमेंटच्या शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम ही मूळ पेन्शन म्हणून आणि त्यावरती सातत्याने तत्कालीन मिळणारा महागाई भत्ता म्हणजेच जुनी पेन्शन, नंतर त्या अनुषंगाने ग्रॅच्युइटी, GIS व इतर तुमच्या ज्या काही लाभ तुम्हाला आर्थिक मिळतात, फॅमिली पेन्शन म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन, रुग्णता निवृत्ती वेतन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी शासनाने मान्य केलेल्या आहेत. एवढंच नाही तर या संबंधामध्ये जुन्या पेन्शन मध्ये आणि या नवीन सुधारित पेन्शन मध्ये जर त्या ठिकाणी फरक काय असेल तो एकच आहे, तो म्हणजे 10% कर्मचाऱ्यांकडून घेतलेले अंशदान. 10% अंशदान तुम्हाला द्यायचं आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला मग त्या ठिकाणी जी सुधारित निवृत्ती वेतन योजना आहे त्या ठिकाणी लागू होऊ शकते. मित्रांनो, आणखीन एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की जुनी पेन्शनच्या प्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजना ही शासनाने त्या ठिकाणी जाहीर केली आणि पूर्वीची योजना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ती रद्द का करण्यात आली? कारण वार्षिक बजेटमध्ये कुठल्याच शासनाने त्याची कधीच तरतूद केलेली नाही. मग तरतूदच नसेल, कुठल्याही विकास निधीमधून त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा खर्च करण्यासंबंधातला मज्जाव असेल, तर मग या पेन्शन योजना पूर्णपणे चालावी यासाठी काही उपाययोजना कोणती करावी हा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्यामुळे भविष्यात तर आपले पगार निश्चित त्या ठिकाणी वृद्धिंगत होणार आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवरती विचार जर आपण केला तर ही पेन्शन योजना त्या ठिकाणी सक्सेसफुल व्हावी किंवा कुठल्याही पक्षाचं त्या ठिकाणी सरकार यावं त्याला ती बदलता येऊ नये अशा पद्धतीने याची रचना या संरचना त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच 10% अंशदानाचा त्या संबंधित कर्मचाऱ्याचा विचार करा. हे अंशदान ज्या वेळेला त्या कर्मचाऱ्यांकडून 10% घेतलं जातं त्याच वेळेला शासनाकडनं 14% त्या ठिकाणी अंशदान त्या ठिकाणी जमा केलं जातं. म्हणजेच प्रत्येक महिन्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या 24% अंशदानाची रक्कम ही दरमहा त्याच्या संचित निधीमध्ये त्या ठिकाणी जमा होणार. या संचित निधीमध्ये त्याची दरमहा ती रक्कम त्या ठिकाणी जमा झाली की त्याच्या रिटायरमेंटच्या वेळेला त्याचा जो बेंचमार्क आहे त्या संचित निधीचा त्याला अनुलक्षून त्याला म्हणजे पेन्शनची रक्कम त्या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे. पण तत्व मान्य केलेलं आहे त्यांनी की शेवटच्या वेतनाच्या 50%. मग असा प्रश्न निर्माण झाला की बाबा त्याच्या एकंदरीत संचित निधीमध्ये जी रक्कम आहे त्याच्या अनुलक्षून जर त्याची पेन्शन देण्याचा विचार केला तर त्यासाठी रक्कम कमी पडते. मग कमी रक्कम जर पडत असेल तर कमी पेन्शन देणार का? नो. हे जर कमी होण्याचं त्या ठिकाणी चिन्ह दिसत असेल किंवा ते कमी जाणवत असेल तर शासनाने ही जी कमीची उणीव आहे त्या ठिकाणची ती स्वतः जोखीम त्याची स्वीकारली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला 50% शेवटच्या वेतनाच्या पेन्शन प्लस तत्कालीन DA हा त्या ठिकाणी देणं क्रमप्राप्त आहे. हे आम्ही त्या ठिकाणी मान्य करून घेतलेलं आहे. आता 50% पेन्शन आणि मग त्याच्यासाठी संचित निधीच्या वरती आधारित आहे. पण PFRDA कायदा हा त्या ठिकाणी अस्तित्वात असल्यामुळे जी जमा झालेली अंशदानाची रक्कम आहे ती कदाचित शासन शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकते. तो एक धोका आहे. त्यामुळे त्या संबंधात सुद्धा स्पष्ट भूमिका घेऊन त्याची तशी त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे की या सगळ्या काही व्यवहारामध्ये उद्या शेअर मार्केट गडगडलं वगैरे
आणि त्यातून जर कमतरता आली शेवटच्या वेतनाच्या रकमेत म्हणजे पेन्शनमध्ये, तर ती सुद्धा जोखीम शासनाने घेतली पाहिजे. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये जुन्या पेन्शन प्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50% आणि तत्कालीन महागाई भत्ता अशी पेन्शनची रक्कम ही त्या ठिकाणी प्रत्येकाला मिळणं क्रमप्राप्त आहे आणि ती दिली जाणार आहे. त्याच योजनेचं नाव आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. त्या दृष्टिकोनाचा आपण विचार केला तर ही जी प्रोव्हिजन आपण करून ठेवली संचित निधीची वगैरे, ती केल्यामुळे भविष्यात ही पेन्शन योजना कुणालाही बंद करता येणार नाही. कारण ती सेल्फ आहे. माझी 10% कॉन्ट्रीब्युशन तिथे असताना शासनाची 14% कॉन्ट्रीब्युशन आहे. हा भाग त्या ठिकाणचा महत्वाचा आहे. आणि बदलत्या एकंदरीत आर्थिक जगातल्या आर्थिक सिच्युएशनचा सुद्धा आपण विचार करणे आवश्यक आहे. कारण फक्त भावनेच्या दृष्टिकोनातून विचार करून त्या ठिकाणी आयुष्याच्या संध्याकाळी काहीतरी सोय झाली पाहिजे असाच केवळ विचार करून त्याने काही चालणार नाही. तर आर्थिक जी त्या ठिकाणी स्थिती असते किंवा आर्थिक निकट ज्या ठिकाणी असते त्या आर्थिक सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करून पुढे जाणं, मग ते शासन असेल, शासनाचे सर्व कर्मचारी असतील, त्यांनी तो एकत्रितपणे विचार करून राज्याच्या भल्यासाठी किंवा एकंदरीत आपल्या राज्याच्या ऊर्ध्वमूल्यनासाठी निश्चितपणे आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा की जेणेकरून कुठलीही तोशिष जनतेच्या विकास निधीला लागणार नाही, अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ही योजना स्वीकारल्यामुळे आपण त्या ठिकाणी जुन्या पेन्शन प्रमाणेच त्या ठिकाणी आपल्याला मिळकत असल्यामुळे समाधानच व्यक्त केलं पाहिजे. माझ्याकडे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा, जर जुन्या पेन्शनचे सगळे फायदे सुधारित पेन्शन मध्ये मिळणार असतील तर फक्त नाव बदललंय असं म्हणायचं आहे काय? 10% फरक आहे ना. 10% फरक, बाकी सगळे फायदे जुन्या पेन्शनच मिळणार आहे. हो. आता तुम्ही कुणीतरी विचारलं मला की बा अंश राशीकरण काय. अंश राशीकरणाची मागणी स्वतंत्रपणे संघटनेला करावी लागेल. पण ते अंश राशीकरण नको असं सरकारला म्हणायचं काही कारण नाही. कारण आपल्याच एकंदर रकमेतूनच ती अंश राशीकरणासाठी रक्कम वळती होणार असते. तर त्या दृष्टिकोनातून तो काही फार मोठा असा गंभीर प्रश्न नाही. त्या बाबतीत संघटनेने मागणी केल्यास ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. जीपीएफ आता सध्या आउटडेटेड पण झाला. शेवटी जीपीएफ म्हणजे काय आहे, शेवटी त्याची सुद्धा दरमहा रक्कम ही संबंधित कर्मचाऱ्याकडून वसूल केली जाते. म्हणजे वसुलीवरच आधारित आहे जीपीएफ. आणि आता भरपूर स्कीम आहेत जीपीएफ सारख्या. आता पीएफ सोडून द्या, जीपीएफ सारख्या स्कीम आहेत, तर तो एक चॉईस त्यांना करता येतो. नंतर आणखीन तुम्ही विचारू शकता आणखीन कुठल्या पद्धतीचं. सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं पेन्शन मिळणार आहे सुधारित पेन्शन योजना, त्याच्यातला काही फंड सरकार जसं आपण सांगितलं शेअर बाजारामध्ये गुंतवणार आहे. आणि आज युद्धामुळे शेअर बाजार गडगडला, तर दुसऱ्या कुठल्या तरी कारणामुळे शेअर बाजार गडगडेल आणि मग पेन्शन होताना जर शेअर बाजारावर आधारित एखादी स्कीम असेल तर ते कर्मचाऱ्यांसाठी अजिबात उपयोगाची नाही. मग ही संघटनेला स्वीकारलीच कशी काय, असा एक त्यांचा प्रश्न होता. ते आपण थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण हे जरा विस्तारितपणाने हे सांगाल का? मुळात ज्यांनी कोणी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी जी गृहीतकं धरलेली आहेत, कन्सिडर केलेली आहेत, त्याचा जर विचार केला, कारण ही योजना स्वीकारताना आम्ही शासनाकडे काही बंधन टाकलेले आहे की आमचं मागणं काय आहे, जुन्या पेन्शनप्रमाणे शेवटच्या वेतनाच्या 50% आणि तत्कालीन महागाई भत्ता एवढी रक्कम मला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मग त्याचा पुढचा भाग असा होतो की जो संचित निधी आहे तो शासनाने शेअर मार्केटमध्ये गुंतवला तर त्याचाही मुद्दा आम्ही सोडून घेतलेला आहे. शासनाने जर अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवला असला तरी सुद्धा आमची जी रक्कम निधीची आहे, संचित निधीची आहे, आणि तिच्या आधारे आम्हाला त्या ठिकाणी 50%ची जी रक्कम
जी पेन्शन म्हणून मिळणार आहे त्यात जर त्या शेअर मार्केटच्या गडगडण्यामुळे काही व्यत्यय येत असेल किंवा कमी येत असेल रक्कम, तर ती जोखीम शासन स्वतः घेणार आहे. त्याचा इफेक्ट कसं कर्मचाऱ्यावर येणार. त्याचा इफेक्ट कर्मचारी येणार नाही. तसंच आपणही या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. आपल्या मनातील शंका, प्रश्न, महत्त्वाचे विषय आपण मला प्रभाकर निर्मळे @gmail.com वर अथवा प्रभाकर निर्मळे ऑफिशियल या चॅनलवर प्रतिक्रियेद्वारे सहभागी होऊ शकता. मला आपले प्रश्न पाठवा, आपले मुद्दे लिहा आणि या चर्चेमध्ये सहभागी व्हा. आपले चॅनल आपलं हक्काचं व्यासपीठ आहे. अपडेटसाठी सातत्यानं पाहत राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, पेन्शन भाग 2 मध्ये आपले स्वागत. पेन्शन हे तुमचे हक्क आहे. नियम समजून घ्या. मोठे बदल झालेत. सर्व माहिती सोप्या भाषेत सांगतो. पूर्ण मुलाखत खालील लिंकवर पहा.